लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हप्ता वितरणाला सुरुवात झालेली आहे। महिलांना सन्मान निधी मिळण्यास सुरुवात झाली असल्याचं अदिती तटकरे म्हणाल्या। डिसेंबर महिन्याच्या हप्त्याच्या वितरणाची सुरुवात, सन्मान निधीच्या वितरणाची सुरुवात आपण आजपासून करत आहोत। पण लाभाच्या वितरणाची सुरुवात सन्मान निधीची करत आहोत। लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे। पहा, आज आहे 15 जानेवारी आणि आज आपल्या लाडक्या बहिणींना रात्री 6 वाजल्यापासून पुढे पैसे येणार आहेत। होय, उद्या सकाळी पुन्हा एकदा पैसे सुरू होणार आहेत आणि आज रात्री म्हणजे आज मतदान होणार आहे। आज दिवसभर आचारसंहिता असल्यामुळे आज दिवसभर पैसे येणार नाहीत, परंतु आज रात्री 6 वाजल्यापासून पैसे येणार आहेत। काल आणि परवा म्हणजे 13 आणि 14 जानेवारीला काही लाडक्या बहिणींना डिसेंबरचा हप्ता जमा झाला होता, पण आचारसंहिता असल्यामुळं काल थोड्याच लाडक्या बहिणींना पैसे मिळाले आणि आज मतदान असल्यामुळं पैसे वाटायला तिथं स्थगिती दिलेली आहे। त्यामुळं मतदान झाल्यानंतर तुमच्या खात्यात हे पैसे वितरणाला सुरुवात होणार आहे। होय, लक्षात घ्या, डिसेंबरचा हप्ता आला नसेल घाबरायचं कारण नाही। उलट आनंदाची बातमी अशी आहे की डिसेंबरचा हप्त्यासोबत जानेवारीचा हप्ता मिळणार आहे आणि ज्यांना नोव्हेंबरचा हप्ता मिळाला नाही त्यांना नोव्हेंबरचा हप्ता मिळणार आहे। मी अशा तुम्हाला 2 ते 3 गोष्टी पुढे व्हिडिओमध्ये सांगणार आहे, जे ऐकून तुम्हाला खूप आनंद होणार आहे। त्यामुळे व्हिडिओ खूप खास असणार, शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायचा आहे। बऱ्याच लाडक्या बहिणींना 13-14 जानेवारीला पैसे आले, म्हणजे काल मकर संक्रांतीसुद्धा काही लाडक्या बहिणींना पैसे आले। आज दिवसभर पैसे येणार नाहीत, परंतु संध्याकाळी 6च्या पुढे जसं मतदानचं आपलं बंद होईल, मतदान करण्याची वेळ बंद होईल, त्यानंतर लाडक्या बहिणींच्या खात्यात खटाखट पैसे पडणार आहेत। होय, मी तुम्हाला हेच सांगतो आहे, आज दिवसभर जोपर्यंत मतदानाची वेळ आहे 6 वाजेपर्यंत, तोपर्यंत पैसे पडणार नाहीत, तोपर्यंत पैसे वाटले जाणार नाहीत, असं सरकारने आता निर्णय घेतलेला आहे। त्यामुळं जसं आज 6 वाजेच्या पुढे टप्पा पुन्हा एकदा सुरू होईल आणि ज्या राहिलेल्या बहिणी आहेत त्यांना उद्या सकाळी म्हणजे 16 जानेवारीला सुद्धा पैसे वितरित होणार आहेत। लक्षात घ्या, बऱ्याच लाडक्या बहिणी राहिलेल्या आहेत, काही मोजक्याच म्हणजे 40 ते 50 लाख लाडक्या बहिणींना आज डिसेंबरचा हप्ता आलेला आहे आणि डिसेंबरचा हप्ता कोणाला येणार हे सुद्धा मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्यामुळं नोव्हेंबरचा हप्ता आला नसेल, डिसेंबरचा हप्ता आला नसेल आणि जानेवारीचा हप्ता आला नसेल तर ह्याच्या मागची मुख्य कारणं काय आलेली आहेत ही मी तुम्हाला पुढे सांगणार आहे। पहा, नोव्हेंबरच्या हप्त्यासाठी EKYCची गरज नव्हती, परंतु डिसेंबरच्या हप्त्यासाठी EKYCची गरज आहे आणि बऱ्याच लाडक्या बहिणींना मी एक नम्र विनंती केली होती तेव्हासुद्धा की EKYC करून घ्या, परंतु ज्या लाडक्या बहिणींनी EKYC केलेली आहे अशा लाडक्या बहिणींना डिसेंबरचा हप्ता 13-14 जानेवारीला जमा झालेला आहे आणि ते त्यांना उद्यासुद्धा जमा होणार आहे ज्यांनी EKYC केले त्यांनी। परंतु ज्या लाडक्या बहिणीची KYC राहिलेली आहे अशा लाडक्या बहिणींना डिसेंबरचा हप्ता येणार नाही असं तरी मला वाटतं आहे, परंतु मी सरकारकडे मागणी केलेली आहे की EKYCची मुदत वाढवावी, EKYCची मुदत 31 जानेवारी करावी, कारण बऱ्याच लाडक्या बहिणींची EKYC तांत्रिकदृष्ट्या राहिलेली आहे, म्हणजे वेबसाईट चालू नसणं किंवा तुमच्याच वेबसाईटमध्ये बदल असणं, OTP येत नसणं, ह्याच्यामुळे बऱ्याच लाडक्या बहिणींची EKYC राहिलेली आहे। बरोबर की नाही? कमेंट करून सांगा कोणाकोणाची EKYC झालेली आहे, तुमचा जिल्हा कोणता आहे, तुमचा तालुका कोणता आहे, तुम्हाला डिसेंबरचा हप्ता आलेला आहे का, तुम्हाला नोव्हेंबरचा हप्ता आलेला आहे का? कारण जोपर्यंत तुम्ही बोलणार नाहीत तोपर्यंत मला कळणार नाही की तुमच्यापर्यंत हप्ते पोहोचत आहेत का। मग आपण तशी मागणी पुढे सरकारला करू शकत नाही। बघा, एकट्याने काही होत नाही, तुम्हाला सगळ्यांना कमेंट्स कराव्या लागतील। तुम्हाला EKYC वाढवून हवी असेल तर EKYC वाढवली पाहिजे, प्रत्येकाने कमेंट करा। व्हिडिओ 5000 10,000 लोक बघतात, फक्त कमेंट 200-100 असतात। कमेंट भरपूर करत जा, कमेंट्स केल्यानंतर मलासुद्धा कळेल की पुढे मागणी करायची आहे की नाही। आणि लक्षात घ्या, तुम्हाला जेवढे पण हप्ते येत असतील तेवढे हप्त्यांचे म्हणजे नोव्हेंबरचा हप्ता आला असेल तर हप्ता आला, डिसेंबरचा हप्ता आला असेल तर हप्ता आला, असं लिहू शकता। EKYC कोणाची झालेली आहे ह्यांनी सुद्धा कमेंट करा। आणि बऱ्याच लाडक्या बहिणींना प्रश्न होता की दादा आता EKYC सुरू आहे का? आता ऑनलाईन EKYC बंद आहे, कारण 31 डिसेंबरच्या पुढे EKYC बंद केली गेली होती, परंतु एकदा तुम्ही अंगणवाडीमध्ये जाऊन तिथं फिजिकली चेक करू शकता की EKYC सुरू आहे का। काही ठिकाणी सुरू असेल तर तुम्ही EKYC करून घ्या पटापटा, कारण काही ठिकाणी सुरू आहे, काही ठिकाणी बंद आहे असं मला वाटतं आहे। त्यामुळं तुम्ही जाऊन एकदा आपल्या एरियामध्ये चौकशी करा, अंगणवाडी सेविकांसोबत बोला की आमची EKYC राहिलेली आहे, माझे हप्ते अडकतील तर कृपया करून मला सहकार्य करावं, माझी EKYC पूर्ण करावी।
त्यामुळे EKYC करणं अतिशय अनिवार्य आहे. समजा डिसेंबरचा जरी हप्त्याला EKYC लागू नाही केली सरकारने, तरी पण जानेवारीच्या महिन्यासाठी सरकार 100% EKYCचा नियम लागू करणार आहेत, हे लक्षात घ्यायचं आहे. जरी तुम्ही खुश झालात की आम्हाला नाही बरं झालं दादा, आम्हाला डिसेंबरचे हप्ते आले, मी तरी EKYC केली नव्हती, असं झालं तर झालं, परंतु ठीक आहे, ते झालं तर चांगलंच होईल. परंतु जर जानेवारीचा हप्ता पाहिजे असेल तर तुम्हाला EKYC करावीच लागेल, कारण सरकारच्या हातात निर्णय आहे, हे लक्षात घ्या. सरकार कुठल्याही क्षणी फेब्रुवारी हप्ता असेल, मार्च असेल, डिसेंबर, कुठल्याही महिन्यापासून EKYCचा नियम हे लागू करू शकतं. त्यामुळं आपल्या साईडनं जे नियम सरकारने दिलेले आहेत ते आपण पाळायचे आहेत. EKYC करायला सांगितले तर EKYC करून घ्यावी, आणि ही तुमच्यासाठी चांगलं आहे. कारण EKYC एकदा झाली तर सरकारलाही स्पष्ट होईल की तुम्ही खरंच लाडक्या बहिणीच्या योजनेसाठी पात्र आहात आणि तुम्हाला 100% प्रत्येक महिन्याला हप्ता वितरण होणार आहे. आता हे EKYC करण्यामागचं कारण तुम्हाला माहिती आहे की बोगस भरपूर असे पुरुष मंडळी इथं बोगस स्त्रियांच्या नावाने अकाउंट काढून पैसे लुटण्याचं काम करत होते. त्याच्यासाठी आळा घालण्यासाठी ह्या गोष्टींना हे EKYC करण्याची सरकारने एक मागणी केली होती, आणि ते कुठेतरी बरोबर आहे. कारण चुकीचं होण्यापेक्षा ज्या खरंच गरजू लाडक्या बहिणी त्यांना पैसे आले पाहिजेत. माझं असं म्हणणं आहे फक्त की प्रत्येक स्त्रीला, प्रत्येक लाडक्या बहिणीला पैसे मिळायला पाहिजेत. त्यांच्यासाठी कुठलाही नियम लागू नाही, म्हणजे 4 चाकी असो, उत्पन्न काय असो, ते कुठलाही नियम लागायला नाही पाहिजे. कारण आपण जर बघितलं तर गेल्या वर्षी जवळपास ज्यांना सरकारी नोकरी देखील आहे अशा लाडक्या बहिणींसुद्धा पैसे आलेले आहेत. मग गोरगरीब लाडक्या बहिणींना पैसे का येत नाही, ज्या खरंच पात्र आहेत? तर सरकारने याच्याकडे कुठंतरी लक्ष दिलं पाहिजे. लक्षात घ्या, जर मोठ्या घरातल्या लाडक्या बहिणींना पैसे येत असतील तर छोट्या घरातल्या लाडक्या बहिणीला प्रत्येकाला पैसे आलेच पाहिजेत. त्यामुळं तुमचं मत याच्यावरती काय हे आपल्याला जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे. कारण जोपर्यंत तुम्ही बोलणार नाही तुम्हाला काय वाटतं आहे, तोपर्यंत सरकारपर्यंत मेसेज जाणार नाही. आता तुम्ही म्हणाल दादा कोणत्या जिल्ह्यात पैसे येतील, काय येतील? बघा, जिल्ह्यात सरसकट सर्व लाडक्या बहिणींना पैसे येणार आहेत, फक्त तुम्ही पात्र असलं पाहिजे. त्यामुळं तुम्ही पात्रतेकडे लक्ष द्या. जिल्हा तुमचा, बँक कोणती असू द्या, पात्र असाल तर 100% पैसे येतील. हां, 1-2 दिवस मागे पुढे होतात. वितरण आज सुरू झालं तर 3 दिवसाचा कालावधी असतो वितरणाचा, 3 ते 4 दिवस. त्याच्यामध्ये 100% तुम्हाला पैसे जमा होतील. कधी 8 दिवस लागतात, कधी 10 दिवस, म्हणजे मागे पुढे हप्ते होत राहतात. त्यामुळे त्याची काही गरज नाही, थोडा लेट होतो पण पैसे 100% येतात. आज मतदान आहे, प्रत्येकाने मतदान करा, 100% मतदानाचा हक्क बजावा, योग्य तो निर्णय घेऊन मतदान करावं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, मतदान झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये 100% पैसे पडणार आहेत, हे लक्षात घ्यायचं आहे. कारण सरकारला माहिती आहे त्यांनी जे वचन दिलं आहे ते देणार होते वाटतं, परंतु काही नियमांमुळे, आचारसंहितेच्या नियमांमुळे त्यांना हप्ता मकर संक्रांती दिवशी स्टॉप करावा लागला, आणि आज तर त्यांना देताच येणार नाही, कारण आज मतदान आहे. मतदानामुळे त्यांना काही करता येणार नाही. त्यामुळं पहा, कुठले प्रॉब्लेम असेल, काय असेल, तुमचे कुठलेही प्रश्न असतील कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत जय महाराष्ट्र.